नमस्कार, मी तेजल्स किचन अँड लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चटपटीत वांग्याचे काप. रेसिपी सोपी आहे आणि झटपट होणारी आहे. वांगं न खाणाऱ्यांसुद्धा असे वांग्याचे काप बनवून दिले तर ते आवडीने खातात. सकाळच्या घाईगडबडीत टिफिनला द्यायला चटपटीत वांग्याचे काप एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करू. तुम्हाला तर माहीतच आहे, आपल्या सर्व रेसिपी बनवायला जे साहित्य लागतं त्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. म्हणजेच तुम्हाला रेसिपी बनवताना साहित्याची लिस्टचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला रेसिपी बनवायला सोपं पडेल. हे भरिताचं एक मोठं वांगं घेतलं आहे. या वांग्यात बिया खूप कमी असतात. या वांग्याला स्वच्छ धुवून आणि मग पुसून घेतलं आहे. आता या वांग्याचे काप करून घेऊ. काप जास्त पातळ किंवा जाड नाही करायचे, म्हणजेच साधारण अर्धा इंच जाडीचे काप पाडायचे. लहान मुलं वांगं आवडीने खात नाहीत, पण असे चटपटीत काप बनवले तर आवडीने खातात. अशा प्रकारे सर्व काप कापून घेतले आणि पाण्यात ठेवायचे. काप लगेच पाण्यात नाही ठेवले तर मग काप काळे पडतात. आता कापांमधील पाणी निथळून घेतलं. आता चवीनुसार मीठ टाकूयात. पाव चमचा हळद टाकू. 1 चमचा लाल तिखट टाकूयात. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही तिखट टाकायचं. पाव चमचा धना पावडर टाकूयात. आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया. कापांना सर्व मीठ मसाले कापांना छान व्यवस्थित लागले पाहिजेत. तुम्हाला जर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल बटनावर क्लिक करा. तरच आपल्या चॅनलवर येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. इकडे गॅसवर मी भिडा गरम करत ठेवला आहे. तुम्हाला भिडा वापरायचा नसेल तर आपण रोज चपाती बनवायला तवा वापरतो तो वापरा, किंवा डोसा बनवायचा पॅन, असं काहीही वापरू शकता. भिडा गरम झाल्यावर छोटे 2 चमचे, आपण पोहे खाताना चमचा वापरतो ते 2 चमचे भरून तेल टाकलं आणि भिड्याला पूर्ण तेल लावून घेतलं. इथे एका प्लेटमध्ये मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. तुम्हाला तांदळाची पिठी वापरायची नसेल तर तुम्ही बारीक रवा वापरू शकता, किंवा बारीक रवा आणि तांदळाचं पिठी असं मिक्स करून वापरू शकता. आता या पिठामध्ये एक वांग्याचे काप घोळून घ्यायचे आणि भिड्यावर तेलात सोडायचे. सगळ्या कापांना एकत्र पीठ लावून नाही घ्यायचे. एक कापाला पीठ लावून घ्यायचे आणि लगेच तेलात सोडायचे. अशा प्रकारे सर्व काप पिठात घोळून तेलात सोडले. तेल कमी वाटत असेल तर वरून 1 चमचा तेल सोडायचं. काप खालच्या बाजूने थोडे भाजल्यावर कावेलच्याच्या सहाय्याने एक काप पलटून घ्यायचे. मला अजून थोडं तेल कमी वाटते, म्हणून अजून 1 चमचा वरून तेल सोडलं. आता कापा 5 मिनिटं मीडियम गॅसवर छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेऊ. तयार काप प्लेटमध्ये काढून घेऊयात. तयार आहेत चटपटीत पण झटपट होणारे वांग्याचे काप. व्हिडिओ आवडला तर पटकन एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.